पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृतवेद विदेव चाहं। भगवान श्रीमद्गीतेमध्ये सांगतात, मतस्मृतिज्ञानमपोहनञ्च, ज्याला प्रत्यक्ष ज्ञान आहे आणि ज्याला स्मृती ज्ञान आहे तो परमात्मा आहे, हे परमात्म्याचं लक्षण आहे। म्हणजे ज्याला मागचं आठवतं, स्मृती म्हणजे मागचं आठवणं आणि प्रत्यक्ष म्हणजे आताचं कळणं। मग बालपण आता आहे पण मागं नव्हतं, मग मागं असण्याची आता आठवण आहे आणि आता नसण्याचं प्रत्यक्ष। म्हणजे बालपण मागं होतं आता नाही, म्हणजे मागचं मागच होतं। आणि तारुण्य आता आहे पण मागं नसण्याची आठवण आहे आणि आताच्या असण्याचं प्रत्यक्ष आहे। म्हणजे तारुण्य आता आहे, मागं नव्हतं। आणि या तारुण्याला आणि बालपणाला जाणणारे आपण मात्र मागे होतो, मागे असण्याची आठवण आहे आणि आता असण्याचं प्रत्यक्ष आहे। म्हणजे मागचेच आता आहोत आणि जी वस्तू मागची असून आता असते ती सत्य असते, कारण तिच्यात बदल झालेला नाही। आणि जी वस्तू बदलत नसते ती वस्तू सत्य असते, असा शास्त्राचा सिद्धांत आहे। म्हणून आपण मागचेच आता आहोत, पूर्वीचेच आता आहोत, म्हणजे आपल्याला आपलं प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष आहे। म्हणून बालपण मागचं मागच होतं, तारुण्य आत्ताचं आत्ताच आहे आणि आपण मागचेच आता आहोत, म्हणजे पूर्वीचेच आता आहोत, म्हणजे सत्य आहोत। आणि या सत्यत्वाचं आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला ज्ञान आहे, सत्य आहोत, ज्ञानस्वरूप आहोत आणि पवित्र आहोत। ज्ञान आहे म्हणजे दिव्य आहोत आणि बदलत नाहीत म्हणून अमृत स्वरूप आहोत, असं सद्गुरू आपल्याला अक्षय अभय दान देतात। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका।